मुंडगाव येथील सुपीनाथ महाराज शिवसंस्थानच्या वतीने गणेशोत्सवात तसेच इतर धार्मिक कार्यक्रमात जमा झालेले निर्माल्य गोळा करून ते रथाद्वारे पूर्णा नदीच्या पात्रात पाण्यात सदर निर्माल्य गोळा करून टाकण्यात आले। सदर निर्माल्य रथ 6 सप्टेंबर रोजी संपूर्ण गावातून फिरवून गावातील सर्व निर्माल्य सदर रथात टाकण्यात आले। सदरचा निर्माल्य रथ सुपीनाथ महाराज शिवसंस्थानच्या वतीने फिरवण्यात आला। विशेष म्हणजे सदर निर्माल्य रथ शिवशक्ती महिला मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता। या निर्माल्य रथ सुपीनाथ महाराज शिवसंस्थानचे अध्यक्ष गजानन वारकरी, विजय आखरे, सरपंच तुषार पाचकोर, वासुदेवराव लहाने, लक्ष्मणराव भारसाकळे, सदाशिव खरबकार, सुदर्शन खडसेने, विनायक फुसे, गजानन येवतकर, गणेश आसोले, सागर राऊत यांच्यासह महिला मंडळ आणि सुपीनाथ महाराज शिवसंस्थानचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी अकोला जिल्हा संपादक विशाल गवई। महाराज शिवमंदिर मुंडगाव यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा गावातील निर्माल्य कुठं इकडे तिकडे पडू नये करिता सुपीनाथ महाराज आयोजित महिला मंडळांनी या निर्मूल्याचं एका ठिकाणी करून कुठंतरी ते नदीत न टाकता एका ठिकाणी घालण्याचं प्रयत्न ध्यास घेतलेला आहे आणि सुपीनाथ महाराज संस्थान या निर्मूल्यामध्ये चांगलाच पुढाकार घेऊन गावातील सर्व निर्मल्य जमा करण्याचे धाडस केलेले आहे आणि हे दरवर्षी सालाबादप्रमाणे दरवर्षी चालूच राहील। तरी सर्वांनी निर्मूल्य आपल्या गाडीमध्ये टाकून आपण गावातील जी परंपरा चालते, परमेश्वर पूजा करतो, या पूजेचं सामुग्री जी आहे हे एका ठिकाणी एकत्रित राहिली पाहिजे आणि कुठेही विटंबना होईल नाही असं काम सुपीनाथ महाराज शिव मंदिर तर्फे होत आहे। करिता मी गजानन सुखदेव वारकरी, अध्यक्ष सुपीनाथ महाराज संस्थान याचा पुढाकार घेऊन आम्ही सर्व वासुदेवराव लहाने, सदाशिवराव खरबकार, कमलाकर भाऊ ढोकणे, कैलास भाऊ खळसान, खळसने महाराज, सुदर्शन महाराज खळसने असे बरीचशी मंडळी, विश्वस्त मंडळ आणि सर्व गावकरी मंडळी याला सहकार्य करो हीच अपेक्षा करतो आणि थांबतो। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.